लग्न झाल्यावर पहिल्यांदाच मनीषा तिच्या माहेरी गेली होती. मागच्या काही दिवसात तिचे सासरचे लोक तिच्यासोबत जे वागले होते ते तिला तिच्या माहेरच्या मंडळींना सांगायचे होते. पण ती तिच्या नवऱ्याची राजेशची यायची वाट बघत होती. ज्या दिवशी राजेश तिला न्यायला आला होता तेव्हा तिने तिच्या घरच्यांना सांगायला सुरुवात केली. तुम्हाला जे सांगायचे आहे ते तुम्ही सगळ्यांसमोर सांगा. घरातील सर्व मंडळी इथे उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर तुमच्या घरातील सर्व मंडळींना देखील व्हिडिओ कॉलवर घेते. सगळं बोलणं समोर समोर झालं म्हणजे बरं होईल. मनीषा तिच्या नवऱ्याला राजेशला बोलत होती, जो मनीषाला तिच्या माहेरी सोडायला आला होता. राजेश आणि मनीषाचं लग्न 2 महिन्यापूर्वी घरच्यांच्या परवानगीने झाले होते. जेव्हा मनीषा लग्न करून तिच्या सासरी गेली तेव्हा दुसऱ्या दिवशी तिने तिची सासू आणि आत्या यांचं बोलणं ऐकलं, जी तिरक्या नजरेने तिच्याकडे बघत तिला टोमणा मारत म्हणाल्या. तिच्या बापाने 100 वेळा आमच्या पायावर नाक घासलं तेव्हा कुठे आम्ही या लग्नाला तयार झालो आणि लग्न लावून दिलं. नाहीतर एकापेक्षा एक चांगली स्थळं आली होती. खरं तर आत्ता मला माझ्या मुलाचं लग्न करायचंच नव्हतं. लग्नाच्या पहिल्या दिवशीच सकाळी सकाळी टोमणे ऐकून मनीषाचे डोळे पाणावले होते. सगळ्यांपासून लपून ती बाथरूममध्ये जाऊन कितीतरी वेळ रडत होती. मग स्वतःला आणि मनाला समजावून ती आंघोळ करून बाहेर आली तर घरातील सर्व मंडळी अगदी तयारच बसली होती तिला टोमणे मारायला. तिची लहान नणंद सीमा आणि दीर मोहन एकमेकांशी बोलत होते आणि अनेक मुलींची नावे घेऊन मनीषाला ऐकवत होते. ती मुलगी दादाला आवडत होती, ती दुसरी मुलगी दादावर जीव ओवाळून टाकत होती. हे सगळं ऐकून त्यांना काय साध्य करायचे होते हे मात्र मनीषाला काही कळत नव्हते. अशी आहे का तिच्या सासरच्या मंडळींची विचारसरणी? हे सगळं तिला ऐकून ते काय साध्य करू पाहत होते की राजेश एक वाया गेलेला मुलगा आहे. त्यांच्या घरातल्या लोकांसमोर त्याची काहीच इज्जत नव्हती. त्याच्या घरातल्या लोकांना या सगळ्या गोष्टींचा काही फरक पडत नव्हता. जे झालं ते झालं. मनीषाला या गोष्टीचं काही घेणं देणं नव्हतं. पण सासरच्या मंडळींना हे सगळं बोलायला का आवडत होते काय माहीत. सकाळी नाश्ता करून सगळेजण गप्पा मारायला बसत. सगळेजण राजेशच्या मैत्रिणीविषयी एका चढीत एक बोलत असत. किती खरं आहे आणि किती खोटं हे मनीषाला जाणून घ्यायचे नव्हते. कारण आता लग्नानंतर राजेशवर फक्त तिचाच अधिकार आहे. त्यामुळे राजेशच्या आयुष्यात घडून गेलेल्या गोष्टींचा परिणाम तिच्या नवीन चालू झालेल्या व्यावहारिक जीवनात प्रश्नचिन्ह उपस्थित करेल. एक दिवस लाडात येऊन मनीषा राजेशला म्हणाली, तुमच्या घरातील सर्व मंडळी असंच बोलत असतात का? तर राजेश एकदम जोशात म्हणाला की तुझे वडील माझ्या मागे लागले होते म्हणून मी लग्न केलं नाही, तर माझ्या मागे खूप मुली लागल्या होत्या असं राजेश म्हणाला. आणि त्यामुळे मग मनीषाच्या रागाचा बांध फुटला. ती म्हणाली, राजेश तुम्ही तर खूप महान आहात. तुम्ही तर तुमच्यावर प्रेम करणाऱ्या मुलींचं प्रेम नाकारलं. माझ्याशी लग्न करून तुम्ही माझ्या आणि माझ्या वडिलांवर उपकार का केलेत? ही गोष्ट तुम्हाला आणि मला चांगलीच माहीत आहे की माझे वडील एकदाच तुमच्या घरी स्थळ घेऊन आले होते. जेव्हा तुम्ही सगळे मला बघायला माझ्या घरी आला होता तेव्हा तुम्ही लग्नाला होकार दिला होता. माझे वडील कधी तुमच्या मागे लागले होते आणि कधी तुमच्या घरी दारात येऊन 100 वेळा नाक घासलं की सासूबाई रोज सकाळी उठल्या उठल्या मला ऐकवत असतात. तुमच्यासाठी ह्या सर्व गोष्टी खोटी इज्जत दाखवण्यासाठी असतील, पण माझ्यासाठी या गोष्टी एक तुच्छ विचारसरणी दर्शवतात. जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नातं एका मजबूत धाग्यात बांधलं जावं तर अशा गोष्टी इथून पुढे माझ्यासमोर बोलत जाऊ नका. अगं तुझ्या नाकावर राग तर लगेच येतो, तू तर खरं ऐकूच शकत नाहीस. असे म्हणत राजेश रूमच्या बाहेर निघून गेला. आता ही गोष्ट मनीषाच्या आत्मसन्मानाची झाली होती. म्हणून आज जेव्हा राजेश तिला माहेरी सोडायला आला होता तेव्हा मनीषाने राजेशच्या घरच्या लोकांना व्हिडिओ कॉलवर घेतले होते. तिने सगळ्यांसमोर तिच्या वडिलांना विचारलं की बाबा तुम्ही राजेशच्या घरी 100 वेळा नाक रगडायला गेला होता की त्याच्या घरातल्या लोकांना आपल्यावर दया आली म्हणून माझे आणि राजेशचे लग्न लावून आपल्या घरावर उपकार केले आहेत. राजेशला
मनीषाकडून या गोष्टीची अपेक्षा नव्हती. तो घाबरला होता आणि त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हता. तो मनीषाला म्हणाला, मी तर तुझी मस्करी करत होतो आणि तू हे सगळ्यांसमोर काय घेऊन बसलीस? तुला तर एवढी सुद्धा अक्कल नाही की घरातल्या गोष्टी अशा 4 चौघांसमोर बोलायच्या नसतात? का राजेश, तुम्ही आणि तुमच्या घरातील मिळून असे बोलू शकता आणि मी माझ्या घरातल्यांसमोर नाही का बोलू शकत? आणि खरं काय आहे ते नाही का विचारू शकत? मी हात जोडून विनंती करते की खरं काय आहे ते माझ्या घरच्या लोकांसमोर बोला की खरंच माझे वडील तुमच्यासमोर नाक घासायला आले होते आणि हे खरं आहे. आणि जर हे खोटे बोलत असतील तर तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या वडिलांची हात जोडून माफी मागितली पाहिजे. मनीषाच्या सासूने रागात फोन कट केला. ज्या गोष्टी ती तोंडभर करून बोलत होती त्या गोष्टीसाठी सुनेने तिला मान खाली घालायला लावली. खरं काय आहे हे तिला चांगलंच माहीत होतं, पण काय माहीत हे सगळं मनीषाला ऐकून त्यांना काय मिळणार होतं. राजेशच्या फोनवरून मनीषाच्या वडिलांनी परत त्याच्या आईला फोन लावला आणि म्हणाले, राजेशच्या मम्मी, सगळं खरं न ऐकताच फोन कट का केलात? हे कुठल्याही गोष्टीचं समाधान नाही. एकतर माझ्या मुलीच्या प्रश्नांची उत्तरे द्या, नाहीतर तुम्ही 100 वेळा नाक घासल्याशिवाय आता मी माझ्या मुलीला माघारी परत पाठवणार नाही. असे बोलून तिच्या वडिलांनी फोन कट केला. जावई बापू, तुम्ही तुमच्या घरी सन्मानाने माघारी जा, कारण माझ्या मुलीचा आणि माझा सन्मान एवढा हलका नाही की तुम्ही आमचा अपमान कराल. लग्न हे दोन्ही घरातील लोकांच्या सहमतीने होते, परंतु कुठल्या एका परिवाराला गरज आहे हे सांगून त्यांच्यावर उपकार केले आहेत हे दाखवून देता. हे ऐकून मात्र मी आश्चर्यचकित झालो आहे. जोपर्यंत तुमची आई त्यांनी बोललेले शब्द माघारी घेत नाही आणि माझ्या मुलीची माफी मागत नाहीत, तोपर्यंत मी माझ्या मुलीला सासरी पाठवणार नाही. माझी मुलगी माझ्यावर ओझं नाही. राजेश बारीक तोंड करून मनीषाला न घेताच घरी माघारी आला. शेवटी खोटा मोठेपणा त्याला आणि त्याच्या घरातल्या लोकांना चांगलाच महागात पडला होता. त्याला त्या नको त्या गोष्टी मनीषाला बोलल्याबद्दल खूप अपराधी वाटत होतं. जाणून बुजून स्वतःच्या बायकोला मानसिक त्रास दिला, त्यामुळे त्याने खूप मोठा अपराध केला आहे असं त्याला वाटत होतं. आता त्याला पश्चाताप होत होता आणि तो त्या आगीत होरपळून निघत होता. मनीषाला न घेताच राजेशला एकट्याला घरी परत आलेलं बघून त्याचे वडील रामराव यांना त्यांच्या घरातल्या लोकांची करतूत कळाली. त्यामुळे त्यांना खूप मोठा धक्का बसला आणि त्यांना स्वतःचीच लाज वाटू लागली. ही गोष्ट खूप मोठी होती. एखादी खोटी गोष्ट सारखी सारखी समोरच्याच्या मनाला टोचेल अशी बोलून त्याच्या आत्मसन्मानाला ठेस पोहोचवणे खरंच ही छोटी विचारसरणी असलेल्या लोकांचं प्रतीक आहे. लगेच त्यांनी मनीषाच्या वडिलांना फोन लावला आणि त्यांची माफी मागितली आणि म्हणाले की परत असं त्यांच्या घरातल्या लोकांकडून होणार नाही. आणि त्याचबरोबर त्यांनी आश्वासन दिले की यानंतर जर घरातल्या लोकांनी तिला त्रास दिला तर वडिलकीच्या नात्याने मला येऊन सांगावे. शेवटी लग्न झालेल्या मुलीला कुठल्याच वडिलांना ती माहेरी राहावी असं वाटत नसतं. मनीषाच्या वडिलांनी रामरावांचं बोलणं मान्य केलं आणि त्यांचा मान ठेवला आणि म्हणाले, अशा गोष्टी वाळवीसारख्या असतात, ज्या घरातल्या नात्यातल्या गोडवा कमी करून नाती तोडू शकतात. त्यामुळे अशा गोष्टी घरात न बोललेल्या बऱ्या. आज मनीषा राजेशबरोबर मानसन्मानाने तिचं व्यावहारिक जीवन जगत आहे. आता तिच्या आयुष्यात अशा गोष्टींना जागा नाही. मित्रांनो, जेव्हा नवी नवरी लग्न करून तिच्या सासरी जाते तेव्हा सासरची लोक तिला घालून पाडून बोलत असतात, तिला मानसिक त्रास देत असतात. पण तेही विसरतात की एवढं सगळं करून ते स्वतः खालच्या पातळीवर आलेले असतात. स्वतःचा अहंकार जपण्यासाठी ते हे घाणकाम करतात आणि स्वतःच्या मुलाचं आणि सुनेचं आयुष्य उद्ध्वस्त करतात. कधीकधी मुलगा स्वतःच्या चांगल्या वाईटाचा विचार न करता घरातल्या लोकांना साथ देतो. त्याचा परिणाम हा होतो
की एकतर त्याचं नातं कायमचं तुटतं किंवा त्याच्या नात्यात दुरावा येतो जो कधीच भरून येत नाही. शरीरावरील जखमा भरून येतात, पण मनावर झालेल्या जखमा मात्र कधीच भरून येत नाहीत. मनावर झालेल्या जखमा कधीच विसरता येत नाहीत.